मंत्री संजय शिरसाट यांनी सामना वृत्तपत्रावर जोरदार टीका करत ते आता वैचारिक राहिले नसून फेकू पेपर झाल्याचा आरोप केलाय। देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार की नाही याचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील असे त्यांनी स्पष्ट केले। धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। तसेच अमित शाह आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीचे अनावश्यक राजकारण करू नये असे सांगितले। उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करत त्यांच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याचे कारण नसल्याचे शिरसाट म्हणाले आहेत। उबाटाचा न्यूजपेपर सामना त्यांना मनाला वाटेल तसं ते त्यात लिहित असतात। त्यांना कुठून स्वप्न पडतात, कोण त्यांना सांगतं देव जाणे, परंतु काहीतरी गेस करून त्याची बातमी बनवण्याचं काम संजय राऊत हे करत असतात। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। मोदी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा किंवा अमित शाह साहेबांनी काय निर्णय घ्यायचा या बाबतीमध्ये संजय राऊतला विचारून कोणी काही सांगणार नाही किंवा यांना तो अधिकार नाही, यांना माहितीही नसतं। म्हणून अशा बकवास बातम्या देऊन जो सामनाचा खप आहे ना तो काही लोकांपुरता मर्यादित राहिलेला आहे। संजय राऊतने आपल्या पक्षामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। दुसऱ्याच्या पक्षात काय चाललंय, त्यांनी काय निर्णय घ्यायचा, ते असं होणार आहे तसं होणार आहे हे तुम्हाला भविष्य सांगायला तिथं आम्ही ठेवलेलं नाहीये। म्हणून आम्ही त्या बातम्याकडे लक्षही देत नाहीत। त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसतं, पुढे सोडणं हा संजय राऊतचा आता व्यवसाय झालेला आहे। दिल्लीत मोदी आणि शहा मध्ये सुप्त संघर्ष आहे। शहा स्वतःचा गट उभा करत आहे, आज सुद्धा दिल्लीमध्ये सुप्त संघर्ष चालू आहे, मोदी शहाचं भांडणं चालू आहे। मग आता ह्यांना तडजोडीला बोलवलंय का? काही बोलतात ना, हे दारू पिऊन तर घेत नाही ना, यांना अंदाज येत नाही किंवा काही कळतही नाही, परंतु काहीतरी फेक बातमी आपली द्यायची। आता हा सामना वैचारिक राहिलेला नाहीये, हा फेकू पेपर झालेला आहे आणि या फेकू बातम्या आता लोकांना कंटाळवाण्या वाटतात। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।